नमस्कार रसिक हो. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा हा क्षण अत्यंत मंगलमय व ऐतिहासिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाची म्हणजे श्रीराम नवमीची पावन पूर्वसंध्या या मुहूर्तावर एक सुमधुर गीत या चॅनेलवरून प्रसारित झालेलं आहे. ते गीत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं गुणवर्णन करणारं आहे. ज्या भूमीतून राष्ट्रभक्तीचे आणि संस्कारांचे स्फुल्लिंग अखंडपणे तेवत राहिले त्या परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या पवित्र निवासस्थानाच्या अंगणात एका दैवी स्वराभिषेकाचा सोहळा नुकताच संपन्न झाला. सुप्रसिद्ध गीतकार श्री अमोलजी तपासे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं आणि भक्तिरसानं न्हाऊन निघालेलं गीत वंदनीय प्रभू श्रीराम. श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला हे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व महालातील संघ बिल्डिंग येथील अभिलेखागाराचे संरक्षक श्री रवीजी भुसारी यांच्या हस्ते सिद्ध झालं. चला तर मग शब्दांना लाभलेल्या स्वरांच्या या लेण्यात आणि भक्तीच्या या महाकुंभात आपण सहभागी होऊया. मित्रांनो, मला हे सांगावंसं वाटतं की हा समारंभ तब्बल 55 मिनिटे चालला. या समारंभातील काही महत्वाचे क्षण या व्हिडिओत समाविष्ट केलेले आहेत. या सुवर्ण क्षणांमधून आपल्याला संपूर्ण लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद मिळेल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. गुरुत्वाकर्षण को ठता बताते हुए लोका ऊपर की ओर बढ़ना, ज्ञान की हमारी खोज, उत्थान और सभी चुनौतियों से ऊपर उठने का संकल्प का प्रतीक है. यह अंधकार पर प्रकाश की विजय का प्रतीक होता है. हमारी भारतीय संस्कृति भी हमें असतो मा ज्योतिर्गमय का संदेश देती है. डॉक्टर हेडगेवारांच्या या घराचा त्यांचा आराध्य दैवत केशवराजी यांच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आपल्या माननीय संघचालकांच्या हस्ते दीपक प्रज्वलन झालेले आहे. रवीजी भुसारी ज्येष्ठ संघ प्रचारक आणि अमोलजी तपासे जे गीतकार आहेत ते सुद्धा पुष्पार्चन करत आहेत. डॉक्टरांच्या प्रतिमेलाही माननीय संघचालकांनी पुष्पार्चन करावं ही विनंती. रवीजी भुसारींना विनंती करतो की त्यांनी फुलं वाहून आपल्या भावना अर्पित कराव्या. आतमध्ये देवघर आहे. श्री केशवराजींची मूर्ती आतमध्ये पण आहे. तिथे त्यांचं नियमितरित्या पूजन व्हायचं डॉक्टर हेडगेवारांच्या. सगळ्या मान्यवरांना विनंती की त्यांनी फोटोसाठी एकत्र यावं. इस सुंदर गीत और प्रस्तुति के पश्चात आगे के कार्यक्रम की संकल्पना तथा परिचय करने का दायित्व मैं श्री मिलिंद जी रहाटगावकर जी को सौंप रही हूँ. आपल्या कार्यक्रमाचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांच्यामुळे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते श्री दिनेशजी वंडलकर. हे माननीय आपण ज्या भागात आहोत त्या दक्षिणामूर्ती भागाचे माननीय संघचालक आहेत आणि संघाच्या व्यवस्थेमध्ये संघचालक हा सर्वश्रेष्ठ. तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज कार्यक्रम आपण करतो आहोत. ते तृतीय वर्ष शिक्षित आहेत आणि ते सुद्धा समर्पितपणे संघ कार्य करत आहेत. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते चॅनेल आहे त्या चॅनेलवर जे संघविषयक व्हिडिओ टाकतो मी त्याचे 89 संघ प्रचारकांचे व्हिडिओ आजवर प्रसारित झालेले आहेत.
त्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्याचं सर्व श्रेय म्हणजे त्यांचं डोकं बुद्धिमत्ता ही रवीजींची आहे आणि मेहनत माझी आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ ते पाहतात, ऐकतात आणि पाहतात, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऐकताना फक्त कंटेंट ऐकू येतो, पाहताना चित्र देखील पाहतात. मित्रों, जिस क्षण का हम सभी को इंतजार था वह आ गया है. गीतकार अमोल तपासे जी की लेखनी से साकार और स्वरबद्ध हुआ भक्ति गीत वंदनीय प्रभु श्री राम. इस गीत के प्रसारण के लिए मैं माननीय रविंद्र जी भुसारी सर को आमंत्रित करती हूँ. जय श्री राम. प्रभु राम 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 प्रभु राम 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 वंदनीय प्रभु श्री नात्यात प्रेम जपावे अन्याया रोखावे. नात्यात प्रेम जपावे अन्याया रोखावे. संकटी धैर्य धरावे संकटासी झेलावे. स्वाधी समाज हित ज्याला उमजते. स्वाधी समाज हित ज्याला उमजते. राम राज्य सदा राम कार्यात वसते. राम 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 प्रभु राम 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 प्रभु राम 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 वंदनीय प्रभु श्री राम. इसी श्रृंखला में आगे बढ़ते हुए मैं हमारे आज के मुख्य अतिथि श्री रविंद्र भुसारी सर से करबद्ध अनुरोध करती हूँ कि वे अपनी ओजस्वी वाणी से हमारा मार्गदर्शन करें. आपण ज्या ठिकाणी बसलो 100 वर्षापूर्वी इथून संगगंगा प्रवाहित झाली. संग गंगोत्री सुद्धा याला म्हणतात. असं पूजने डॉक्टरांचं घर. तीन गोष्टी तुम्हाला मी सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल किती महत्वाच्या स्थानी आपण बसलो. 2024 22 जानेवारी अयोध्येमध्ये रामललाची प्रतिष्ठापना झाली. तो दिवस आपल्या तर स्मरणात आहेच, पण त्या दिवशी सर्व जगभर, मी शब्दावर मुद्दाम करतोय, सर्व जगभर, अमेरिकेत रात्र होती तेव्हा, आपल्याकडे दिवस होता, पण रात्री सुद्धा लोकांनी जल्लोष केला. कदाचित जगाच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्या घटनेचा सर्वत्र जगभर जल्लोष झाला. प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा सगळ्यांनी डोळ्यात भरून पाहिली आणि आपापल्या परीने तिथे जसं करता येईल तसा राम नामाचा गजर करत आणि जगभर जल्लोष झाला. जो 500 वर्षाचा राम जन्माचा इतिहास होता तो सगळ्या स्मरला गेला. त्या इतिहासात जे शहीद झाले त्यांना मानवंदना दिली गेली आणि लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. एक घटना. दुसरी घटना काय आहे? मागच्या वर्षी 2025
प्रयागराज येथे भरलेला महाकुंभ ही सुद्धा जगाने पाहिलेली अशी घटना असेल. 60 कोटी लोक, 60 कोटी या प्रयागराजला आले. हे केवळ भारतातले होते असं नाही, तर 50 लक्ष हे जगभरात आले. ते काही भारतीय नव्हते, ते काही हिंदू नव्हते, पण हा सोहळा पाहण्याकरता, या सोहळ्याचा सहभागी होण्याकरता, गंगेत स्नान करण्याकरता 50 लक्ष लोक भारताबाहेरचे आले. हा अभूतपूर्व प्रसंग आहे. 60 कोटी जनता एकत्र येते, एक सामान्य गोष्ट नाहीये. तिसरा प्रसंग काय आहे, तर संघाचा स्वयंसेवक, संघाचा प्रचारक हा देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचला. अटलजी आधी होतेच, पण 2014 मध्ये नरेंद्रभाई मोदी झाले आणि त्यांनी विश्वाच्या पटलावर जे युनो आहे, या युनो मध्ये एक प्रस्ताव ठेवला. योग दिन त्याला नाव दिलं. तो दिवस सुद्धा आपल्या स्मरणात नक्की असेल. या वास्तूचा संबंध आहे 21 जून डॉक्टरांचा स्मृती दिवस आहे. हा 21 जून मोदीजींनी युनो मध्ये मांडला आणि त्या क्षणी 171 देशांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं, प्रस्ताव पारित केला. असं सांगतात की तोपर्यंत कुठलाही प्रस्ताव इतक्या कमी वेळात पारित झाला नाही, इतक्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. आणि त्या वेळी त्या जगामध्ये 21 जूनला त्या देशातले राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान असतील, सामान्य लोक असतील, हे योग करायला लागले. आणि मागच्या वर्षी 21 जून 2025 ला जगाच्या पाठीवर सर्व देशांनी 21 जूनला डॉक्टरांच्या स्मृती दिवशी जगातल्या सर्व देशांनी, राष्ट्राध्यक्षापासून सामान्य माणसांनी योग केले. या 3 घटना काय लक्षात घ्या. या तिन्ही घटना या वास्तूशी संबंधित आहेत. जिथे आपण बसलो, जेव्हा असा विचार आला अमोलजींनी ते गीत आपल्याला लोकार्पण करायचं आणि या वास्तूची निवड केली, मी त्यांचं अभिनंदन केलं. मिलिंदजींचं अभिनंदन केलं. इथल्या कार्यकर्त्यांशी त्यांची बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी होकार दिला, सगळ्या व्यवस्था केल्या. या 3 गोष्टी ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत. 100 वर्षापूर्वी त्याचं बी इथे पेरलं गेलं. या घरामध्ये विजयादशमीच्या दिवशी 1925 साली पूजनीय डॉक्टरांनी संघ सुरू केला. ती संघ गंगोत्री, ती गंगा आज विश्वभर पसरली आहे. आणि केवळ मात्र पसरली नाही, तर आपल्या प्रभावाने तिथली सुजलाम सुफलाम ती भूमी करत आहे. हा विचार जगभर जात आहे आणि जगभर या विचाराला मान्यता मिळत आहे. हे 3 प्रसंग मान्यतेचेच आहेत. अजून काय अधिक बोलायची गरज नाही. अशा वास्तूत आपण बसलो आहोत म्हणून मी आपल्याला भाग्यवान म्हटलं. या वास्तूच्या सान्निध्यात हा प्रभू रामचंद्राच्या गीताचा कार्यक्रम, त्याचं लोकार्पण होत आहे. खरोखर अमोलजी तुम्ही भाग्यवान आहात. आणि या प्रसंगी अमोलजींचे माताजी, पत्नी सगळे हजर आहेत, म्हणून मी आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. हा पारिवारिक कार्यक्रम. डॉक्टर हेडगेवारांना जो संघ अपेक्षित होता त्या संघाचा हा कार्यक्रम आहे, पारिवारिक कार्यक्रम. आता आलो, गीत ऐकलं, 2 शब्द ऐकले, जाऊ आपण, बरोबर आहे. पण नाही, हे वर्ष संघाचं शताब्दी वर्ष आहे. संघाने पंच परिवर्तनाचा संदेश दिलाय. धन्यवाद सर. आपका मार्गदर्शन निश्चय ही हमारे कार्यों में सूर्य का प्रकाश बन हमारी राह को प्रकाशित करेगा. आभार प्रदर्शन करने के लिए मैं श्री अमोल जी तपासे को आमंत्रित करती हूँ. आज या कार्यक्रमाला माननीय रवीजी, आपल्या संघाचे ज्येष्ठ प्रचारक यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे मी मनापासून अत्यंत आभार मानतो. तसेच या नगराचे माननीय संघचालक यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
त्यांचे मी आभार मानतो. वंदे मातरम हेतु आप सभी से अनुरोध करती हूँ, कृपया अपने स्थान पर खड़े होकर वंदे मातरम का गान करें.